नळीतनं काहीतरी निघालं अम्मा. अरे ते दे मला. ओला नारळ, सुको खोबरे. मला पुण्याला कशी खूप जागा असते मोठी, जो असे रेस्टॉरंट्स बनतात, बट लालबाग मध्ये एवढी मोठी जागा किंवा असा एक्सपिरियन्स इज लाईक व्हेरी युनिक. जो आमचा मागचा वारसा आहे तोच आम्ही पुढे चालू ठेवणार. हॉटेल वारसाचं पिढ्यानपिढ्यांची आहे लालबाग मधील चर्चित रेस्टॉरंट, जिथे रेस्टॉरंट उघडायच्या आधी ग्राहकांची लाईन लागते. नायकुडे कुटुंबियांनी 50 वर्षाचा वडापावचा बिझनेस केल्यानंतर केला सुरू हा प्रशस्त हॉटेलचा बिझनेस. एवढं भव्य दिव्य रेस्टॉरंट बनवण्यामागची संकल्पना जाणून घेऊया व चव नेमकी कुठली आहे, कोल्हापूर, सातारा का कोकण, हे पण बघून घेऊया. अजून एक सर्वात महत्त्वाची सूचना ही आहे की ह्या रेस्टॉरंटचा कुठलाही ब्रँच नाहीये आणि चव पिढ्यानपिढ्यांची टॅगलाईन असलेलं हे एकमेव लालबाग मधलं रेस्टॉरंट आहे. नवा महिना ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि खूप साऱ्या प्रेग्नेंट मुलींचे मला प्रश्न होते माझ्या पूर्वीच्या ब्लॉग्स खाली की तन्वी, तुझे हे प्रॉडक्ट सगळे स्किनचे वापरतीये, हे प्रेग्नन्सी सेफ आहेत का? तर तुमच्यासाठी मी तोडगा आणलेला आहे. ही ब्रँड जी आहे क्युअर स्किन ह्याच्याकडनं. सो बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे की ॲप स्टोअरवरनं ह्यांचा डाउनलोड करायचा आहे ॲप आणि त्याच्यामध्ये स्किन का हेअर प्रॉब्लेम तुम्हाला आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्यावरती ते तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारणार, त्यांची उत्तरं द्यायची आणि तिथे सांगायचं की तुम्ही प्रेग्नंट आहात. मग ते तुम्हाला प्रेग्नन्सी सेफ गोष्टीच सजेस्ट करणार आहे. इतर हॉर्मोनल इश्यूज, स्किन एलर्जी, स्किन प्रॉब्लेम्स असतील तरी तुम्ही त्यांना सांगू शकता आणि ते तुम्हाला सुटेबल सोल्युशन देतील. आणि त्याच्या पुढे ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा फोटो मागणार, म्हणजे फ्रंटल आणि साइडनी. आणि AI फॅसिलिटेटेड आहे हे ॲप. सो AI डिटेक्ट करणार की एक्झॅक्टली तुमच्या चेहऱ्यावरती काय प्रॉब्लेम्स आहेत आणि मग सगळे एक्सपर्ट डर्मेटोलॉजिस्ट तुमच्यासाठी एक असं किट डिझाईन करणार अकॉर्डिंग टू युअर एक्सपेक्टेशन्स, की तुम्हाला काय पाहिजे त्याच्यानुसार. ओनली इन 1500 रुपयात तुम्हाला एक असं किट डिलिव्हर होणार, ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी. प्लस तुम्हाला दर महिन्याला फॉलो अप पण यांच्याबरोबर, यांच्या डॉक्टर्स बरोबर करता येतो. सो मी सांगितलेलं की मला थोडंसं ड्रायनेस होतोय या, तर त्यांनी मला त्याच्यासाठी फेस वॉश, सिरमाइड्स, पेप्टाइड्स, हे अँटी एजिंग दिले आणि ड्रायनेससाठी दिले. त्याचबरोबर जसे हे प्रोडक्ट्स कसे यूज करायचे हे पण दाखवतात. SPF 40 सनस्क्रीन एंड केलं. 1500 रुपये हे खूप अफोर्डेबल आहे. त्याच्यामध्ये पण एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर तन्वी 100 हा डिस्काउंट कोड वापरा. आणि आता मी थोडासा बेसिक मेकअप करते आणि जाऊया आपल्या बेबी याच्या आधीच्या एका व्लॉगच्या शूटसाठी. नव्या महिन्यात लागलेले नॉनव्हेज खायचे डोळे पुरवायला थेट आपल्या लालबाग मध्ये पोहोचलो आहोत आम्ही आणि दत्ताराम लाड मार्ग वरती मिळणार आहे आपल्याला वारसा रेस्टॉरंट. स्वागत आहे परत एकदा लालबाग मध्ये. आणि तुम्हाला सांगते, आज आपण ज्या रेस्टॉरंटला आलेलो आहोत ना, हे नुकतंच उघडलेलं आहे 3-4 महिन्यापूर्वी, म्हणजे 2 सप्टेंबरला ह्या वर्षी. बट यू वॉन्ट बिलीव्ह व्हेन आय से दिस, हे रेस्टॉरंट उघडायच्या आधी इथे वेटिंगची लाईन असते. मालकांना पण विचारणार आहे ही गोष्ट, बिकॉज माझ्या आसपास इतके मित्रमैत्रिणी राहतात, त्यांनी मला एक गोष्ट कळवली. आणि हे वारसा वेगळं आहे. सो इट इज वारसाचं पिढ्यानपिढ्यांची. आणि जे चेंबूर मधलं आहे ते वेगळं आहे. ह्या लालबाग मधल्या वारसाचं पिढ्यानपिढ्याची कुठलीही ब्रँच नाही. फॅमिली आहे ज्यांनी हे रेस्टॉरंट सुरू केलंय, ते आपले खूप लॉयल सबस्क्रायबर्स आहेत. आणि मला खूप मज्जा वाटते जेव्हा आपले सबस्क्रायबर्स खवय्ये असतात, त्यांनी स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केल्यानंतर मला जेव्हा ते आमंत्रित करतात. सो आय रिली लव्ह दॅट फॅक्ट. लेट्स गो इनसाइड अँड चेक आउट व्हॉट्स सो स्पेशल. नमस्कार. मस्त मजा वाटते. मी बाहेर गर्दी बघितली आणि माझ्या आसपास खूप मित्रमैत्रिणी राहतात, त्यांनी सांगितलं तुमच्या रेस्टॉरंटला उघडायच्या आधी वेटिंग असतं. असं काय करताय तुम्ही? असं काय, जी आमची घरची चव आहे पिढ्यांची ती आम्ही लोकांना पर्यंत पोहोचवतोय. सासू मालवणची होती, माझ्या सासूच्या हाताला एवढी चव होती, ती जे मसाले बनवायची ते बघून मी शिकली. आणि तेच मसाले आमचे जे आम्ही पहिले वडापाव चालवायचो, वडापाव मध्ये पण वडापाव तर 50 वर्ष अजून चालू आहे आमचा दादा, अजून चालू आहे वडापाव. साई वडापाव म्हणून होता, साईबाबांचा फोटो होता. असं काय आमचा रोडवर वडापाव होता, आम्ही कुठे दुकान नव्हतं, त्याच्यावरून आम्ही मोठे झालोय. माझ्या मिस्टरांची पण इच्छा होती की आम्ही एक हॉटेल खोलावं आणि ती इच्छा आम्ही पुरी केली. पहिल्यांदाच धमाका करून टाकलाय. हो, चॅनल आपला पहिल्यापासून बघता तुम्ही? आता लॉकडाऊन पासून बघते. चला, मला खूप मजा वाटतेय. अभिनंदन आता केलेलं आहे. आपण जागा बघून घेऊया. इट्स टू ग्लॅमरस.
तर वारसा म्हणजे इनहेरिटन्स आणि हेरिटेज म्हणजे आपली आहे संस्कृती. तर तुम्ही बघू शकता की डेकॉरमध्ये खूप सारे असे एलिमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला आपली संस्कृती दिसून येते. जसे हे जे खांब आहेत किंवा जे लाकडाचा रंग आहे किंवा जे रेलिंग्स आहेत आणि जे जिने आहेत. हा आहे खालचा मजला जिथे फॅमिलीसाठी खूप छान सीटिंग केलेलं आहे. 4 टेबल 6 टेबल 8 टेबल्सचं आणि हाय सीलिंग असल्यामुळे खूप ग्रँड असा लुक येतो. वरच्या मजल्यावरचं सीटिंग पण खूप लोकांना आवडते म्हणून खूप साऱ्या फॅमिलीज दिसून येतात आपल्याला इथे आणि मला खूप सारे सबस्क्रायबर्स पण इथे भेटले आणि काहींशी आता आपण गप्पा मारूया. सोनल भोजन, कारण मी 2-3 हॉटेल्स त्यासाठीच ट्राय केली आहेत की तुमची जी स्टाईल आहे खायची किंवा दाखवायची ती प्रेझेंट करायची टेम्पटिंग म्हणजे आम्हाला घरी बसून असं वाटते. इव्हन मंगळवार वगैरे असला तरी सुद्धा असं वाटतं की आता खायला पाहिजे. तन्वीच्या आयुष्यात आमचं स्वागत आहे. थँक्यू तन्वी. ॲम्बियन्स खूप छान आहे. स्टार्टर ते खूप डिलिशियस होतं, खूप छान होतं. इट वॉज फ्रेश, व्हेरी टेस्टी फूड. स्पाइस लेवल खूप मीडियम आहे, बॅलन्स्ड आहे आणि फ्लेवर्स कळत आहे. तर क्रॅबचं वेगळं होतं, चिकन वेगळं होतं. नाव लेट्स ट्राय फिश. आणि तू बाळाला काय काय रेसिपी बनवशील त्या पण टाकत राहा. आणि आता आपल्या आवडत्या ठिकाणी जाणार आहोत, किचन. लेट्स. मसाले चवीचे माझे पण बनवणाऱ्याची चव पण खूप छान आहे. हे शेफ आमचे आहेत, स्वप्नील शेफ घेतलंय, सगळं बनवून देतोय व्यवस्थित, लक्ष ठेवतो. छान त्याच्या हाताला चव आहे. इकडे वडे बनतात आहे. खूप कष्ट घेतलेत माझ्या सासूबाईंनी घेतलेत. आमचे जे मसाले होते ना ते ज्या बनवायच्या आमच्या घरी, त्यामुळे आमच्या घरी जेवण छानच बनायचं. ते मसाले मी सगळे बघून मग त्या 5-6 वर्ष आजार होते, त्यामुळे मी सगळं बनवायचे मसाले. ते ती चवच इथे आहे. जो आमचा मागचा वारसा आहे तोच आम्ही पुढे चालू ठेवणार. सगळ्यांनी आम्ही हे कष्ट करूनच हे उभं केलेलं आहे सगळं. तर स्टॉल नव्हता, आम्ही रोडवर वडापाव करतो, अजूनही करतोय. आणि तेव्हा मुलं लहान होती, मुलांनी पण बघितलं सगळं त्याच्या वडिलांनी, म्हणून आज त्यांना पण करण्याची आवड निर्माण झाली. वारसा नाव का? हा, तो वारसा पिढ्यांची का. मर्चंट नेव्ही मध्ये होतो ॲज अ सेकंड बेस्ट नॅव्हिगेशन ऑफिसर. पण उद्योगधंद्यामध्ये मला पहिल्यापासूनच आवड होती. तर मग विचार केला की आपला मराठी माणसांचा टक्का तसाच साऊथ मुंबईमध्ये कमी होत चाललाय, तर आपण काय ना काहीतरी व्यवसाय चालू केला पाहिजे. हो, बॅलन्स केला पाहिजे. आणि त्यासाठी आता प्रयत्न चालले, म्हणजे खूप वर्षापर्यंत सगळीकडे अख्ख्या मुंबई महाराष्ट्रामध्ये पोहोचवायचं. स्वप्नील सज्ज आहेत फॉर तिसऱ्या सुक्का. लसूण, मिरची, एकदम तडका, कांदा, लसूण आणि कढीपत्त्याचा स्मेल इज सो ब्युटिफुल. थोडासा टोमॅटो टाकलाय म्हणजे लिटरली साधी फोडणी आहे ही. तिसऱ्या आलं लसूण, काश्मीरी मिरची, नॉनव्हेज रस्सा. त्याच्यामध्ये मच्छी कढी टाकणार आहे. आता आपण सुके मसाले टाकून घेत. मिरची पावडर आहे, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, थोडंसं नावाला किचन की, मालवणी मसाला, सॉल्ट, धनिया टाकतोय आपण, ओलं नारळ, सुकं खोबरे. माशाची कढी गेली आता ह्याच्यामध्ये. हे आता सुकवणार, मग त्याच्यानंतर हा रेडी होतो तिसऱ्या सुका मसाला. हे जो आपण बघणार टेबल वरती उकळायला ठेवलंय थोडासा हळदी. क्रॅब मसाला आता क्रॅब बॉईल करून त्याला आता छान काढणार आहोत आपण. इट्स सो ग्लॅम. बटर आणि तेल घेतलंय, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोकम टाकलेला आहे, कांदा, टोमॅटो, काश्मीरी लाल मिर्च, रस्सा नॉनव्हेजचा आणि हा क्रॅब ज्याच्यात आपण बॉईल केलं त्याचा छान ब्रॉथ घेतलेला आहे. साईडच्या मसाल्याला पण असं छान टेस्ट येईल क्रॅबची. यामध्ये गरम मसाला, थोडा धना जिरा पावडर आहे, मीठ आहे, फिश मसाला आहे, देशी उकळलेला खोबरं कीस आपण म्हणतो आणि ओलं नारळ. त्याच्यामुळे चांगलं येतं, घट्टपणा चांगला येतो. याचा आहे फिश करी फूड. कोथिंबीर टाकून त्याच्यामध्ये चाललाय आपला क्रॅब. फुल या मसाल्यात कुक करायचा ना. थँक्यू सो मच शेफ. एक स्पेशल मेन्शन हे आहे की इथे सी फूड तंदूर आयटम्स खूप हिट आहेत जे आपण सर्वात आधी ट्राय करणार आहोत. तर चला आता सर्व डिशेस ट्राय करण्यासाठी जाऊया आपल्या टेबलवरती. सो आलाय आपला पहिला स्टार्टर, पॉम्फ्रेट तंदूर हा आलेला आहे. खूप इंटरेस्टिंग असं त्याचं एक छान शेपूट काढलेली आहे आणि मॉमनी घेतलेला आहे फ्रेश लाईम सोडा. मेन्यू कार्ड आहे, लेट मी टेल यू गाईज. इथे तुम्ही एक नजर मारू शकता पटकन. तुम्ही स्क्रीनशॉट्स वगैरे पण घेऊ शकता की इथे जास्ती करून ना वारसा स्पेशल नॉनव्हेज थाळीला भर दिलेला आहे, बट खूप रिझनेबली प्राइस्ड अशा थाळ्या आहेत, लाईक इवन सी फूडच्या. आणि ही आहे चिकन आणि मटनची थाळी. थँक्यू. वाव. आणि मम्माला मरमेडची शेपूट आलेली आहे. ओ माय गॉड, दिस इज सो नरम. सी फूड तंदूर ही स्पेशालिटी आहे. अँड कॅन यू सी दॅट?
मला वाटलं हे असं थोडं खरपूस बघून आता फुल आत सुकला असेल हा मासा, बट नो. आणि कारण काय ना, यांनी कशात रॅप नव्हतं केलं, फॉईल किंवा केळीच्या पानात. सो लेट्स सी दिस. यू विल बी लाईक की सगळीकडे हिला छानच लागतो मासा, बट द स्पेशालिटी हिअर इज, वरनं तुम्ही लेप किती छान मसाल्याचे केले तरी आतला मासा हा खरंच चांगल्या क्वालिटीचा पाहिजे, विच इज देअर. अँड याला वरती बटर लावलंय, सो त्या बटरची चव आहे ना ती अजून त्या माशाला नरम पाडतीये. आणि त्या बटरची चव इज मेकिंग इट लाईक यम्मा. हे बटरमुळे इतकं सुंदर लागतं. आय कॅन नॉट एक्सप्लेन इन वर्ड्स द ब्युटी ऑफ दिस नरम ज्युसी फिश. माय गॉड, मी कधीच चॅनलवरती इतक्या वेळा मस्ट म्हणलं नसेल. मस्ट 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 ट्राय. आय एम लव्हिंग. आणि मम्माच्या साईडवरनं पण, बिकॉज the buttering that this fish has got with that tandoor masala is so good. Spice level superbly on point. काहीतरी वेगळाच प्रकार आहे. मॉमने तर बघा काय केलंय, काटाच बनवून टाकला. नेक्स्ट टाइम मी फक्त या पॉम्फ्रेट साठी सुद्धा येऊ शकते, एवढा सुंदर आहे. वयस्कर मंडळी पण बघा ना किती इथे वेटिंग करताय. दुसरा स्टार्टर एवढा पॉम्फ्रेट आवडल्यानंतर आहे सँडविच सुरमई. सो ही सुद्धा तंदूर सुरमई आहे. तुम्हाला सांगते गाईस, क्वांटिटी बघा, म्हणजे 2 तुकड्या ज्या असतात सुरमईच्या त्या जॉईन करून आता हे बनवलेलं आहे. हा इतका नाजूक असतो ना मासा सुरमई की त्याला तंदूर करणं हा खूप मोठा स्किल आहे. आणि त्याच्यावरती मी लिंबू वगैरे काही पिळलेलं नाहीये. ओ माय गॉड, ह्याच्यावरती पण बटरचा लकलक दिसतोय. आय थिंक दिस इज गोइंग टू बी ड्रीमफुल. त्याच्यानं पाणी निघालेलं आहे. सो करेक्ट टाइमला त्या सुरमईला तंदूर मधनं काढलाय. म्हणजे तुम्हाला वाटेल यार सगळीकडे असतो तंदूर पॉम्फ्रेट आणि सुरमई, व्हॉट इज सो डिफरंट. आपण पण जेव्हा मासे घेतो घरी तेव्हा आपण कितीही म्हटलं की नाही यार आपल्याला फ्रेश मासा पाहिजे, तरी आपल्याला मिळत नाही ना. म्हणजे जे नशिबात येतं ते आपण खातो आता बनवून. बट बिसाइड्स द मसाला दे आर रिअली गिव्हिंग दॅट इक्वल अटेन्शन टू द फ्रेशनेस ऑफ द फिश. सुरमई हा नेहमी हॉटेल्समध्ये फ्राय जास्ती करून देतात. तुकडी बघितली ना किचनमध्ये किती नाजूक होती, तर त्याला तंदूर करणं किती मोठा टाइम टेकिंग टास्क आहे. सो लॉट ऑफ पीपल अवॉइड इट, बट दे हॅव डन एन एस. आता आहे प्रॉन्स कोलीवाडा. ॲक्च्युली मी हे घेणार नव्हते, पण ना सगळे लोक ऑर्डर करतात म्हटलं, ती म्हटलं बघूया. सुंदर कोलीवाडा मसाला पण यांचा सुपर आहे, खरंच छान आहे. प्रॉन्स कोलीवाड्याने एकदम चव बदलली तंदूरची तोंडातली. मस्ट ट्राय प्रॉन्स कोलीवाडा. आता ही आहे चिकन काळी मिरी, अशी चिकनची व्हरायटी जी आपण कबाबमध्ये घेतली आहे. काळी मिरीचं काय प्रेप आहे, वाफ तर बघा कसली मस्त आहे ती. चिकन इज ऑल्सो ज्युसी. ना की त्यांनी ते मॅरिनेशन पण खूप वेळ करून ठेवलं होतं, नाही तर एवढा टेंडरनेस आणि सॉफ्टनेस चिकनला येत नाही. इथे माझा 4था स्टार्टर सुरू आहे अँड तिथे अजूनही ते आजी वेटिंग करतात. Look at the surmai, my God, are you kidding me? सुरमई फिश करी, बांगडा फिश करी, सोलकडी, सुका जवला आणि चटणी बघा किती छान एकदम फ्रेश दिलेली आहे. सो फ्राय आणि चटणी आधी टेस्ट करूया आणि मग सार भात अँड फ्राय. तांदळाच्या भाकऱ्या पण आहेत, ज्याला ऑप्शन आपल्याकडे वडे किंवा मग चपाती. आणि चपाती आणि तिसऱ्या फ्राय विथ दिस हिरवी चटणी. सुरमई इज क्रेझी, सुंदरपैकी फ्राय झालेली आहे, एकदम क्रिस्पी लागते. म्हणजे त्याच्यामध्ये जर आता सार माइल्ड असेल ना तर सर्वात मजा येणार आहे. सार भात आणि हा स्पायसी तुकडी खाताना. आणि यांची जी हिरवी चटणी, ओ माय गॉड, दॅट इज सो फ्रेश. जे आंबोळ्यांबरोबर आपण खातो ना ती आहे ना मग असं थोडंसं गोड असते नारळामुळे, तसं म्हणजे काहीच आतापर्यंत डिसअपॉइंट नाही केलं. मसाले एकदम करेक्ट क्रॅक केलेले आहेत. खूप 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 मजा येते. टिकलं मानवाची पद्धत आहे त्याला, बांगड्याचं टिकलं आणि ते आपलं मालवणी सार, दोन्ही प्रत्येक थाळी देतो. टिकलं आणि भात घेतलाय, बांगडा टिकला अस्सल मालवणी, थोडासा सार भात, सुरमई कढी घेतली, बरोबर सुरमई मासा घेतला, एकदम सोबर. खूप स्पायसी नाही आहे यांची. तुम्हाला आधीच सांगितलं फ्राय खातानाच बहुतेक त्यांना हे स्पायसी फ्राय ह्याच्यासाठी करायचं आहे की एकदम माइल्ड करी बरोबर त्याची मजा उठून आली पाहिजे. सगळ्या फिश थाळीजमध्ये ते दोन्ही देतात, म्हणजे जो मासाची थाळी असेल त्याची करी देतात आणि शिवाय ते बांगड्याचं तिखलं देतात. तर थोडीशी सोलकडी पिऊया. अजिबात रंग वगैरे काही नाहीये, एकदम लाईट रंगाची आहे पण सोलांची ऑथेंटिक आहे विथ लसूण. सुका जवळ आणि भाकरी असतो. व्हेरी सिम्पल, व्हेरी ऑथेंटिक ब्युटी. सुरमई काहीतरीच गो, सुंदर म्हणजे खूपच सुंदर आहे. टिपिकल आत्या करायचे ना मालवणी, सेम
पण सुंदर चववाली तोंडाला भाव खाल्ला. तरी एक सिग्नेचर डिश आम्हाला द्यायची होती, तर म्हणून वारसा स्पेशल चिकन अँड मटन आम्ही लॉन्च केली. मटनमध्ये वजरी असणार, किमा असणार आणि एका मध्ये अंड असणार चिकनमध्ये. सो वारसा स्पेशल मटन थाळी का स्पेशल आहे? चटणी तर आली आहे, त्याच्याबरोबर खिमा, सोलकडी, वजडी पण येणार आहे, ड्राय सुका मटण येणार आहे, तांबडा रस्सा येणार आहे आणि रस्सा येणार आहे, शिवाय विथ नळी. नळी हीच खाणार आहे. मटणाचा रिव्ह्यू मास्टर इज हिअर. आणि भाकऱ्यांना तुम्हाला वडे ऑप्शन, चपाती ऑप्शन आहे आणि त्याच्याबरोबर आहे भात, रस्सा आणि भाकरी टेस्ट करणार आहे. पीस बघा कसला टेंडर आलेला आहे. कोकणी पद्धत आहे ना देशी पद्धत आहे, म्हणजे पद्धत खूप वेगळी आहे, गुलाबी टच आहे. सो लेट्स टेस्ट अ लिटिल खिमा. खिमा इज ऑल्सो सिमिलर, ड्राय नाही आहे, ज्युसी आहे. तांबडा बघूया. तांबडा इज व्हेरी तांबडा. फॅमिलीमध्ये कोण मटन लवर्स असेल, आय थिंक वारसा मटन स्पेशल थाळी विल बी ग्रेट फॉर देम. हे ह्या नळीतनं काहीतरी निघालं मग, हे बघ दे मला ते, हे बघ हे निघालं नळीतनं. म्हणजे मॉम म्हणत होती लहानपणी तर आम्हाला चिकन हा कॉन्सेप्टच नव्हता. तिच्या बाबांना घरी नाना म्हणायचे ना, म्हणजे ते नाना नॉनव्हेज आणायचे आणि मटनच खायचे. वारसा चिकन थाळी. त्याच्यामध्ये आता चिकनमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला चिकन मालवणी भेटेल, तांबडा आणि आळणी भेटेल, लॉलीपॉप भेटेल, अंडा करी अँड खिमा वगैरे तुम्हाला सगळं भेटेल. त्याच्यात वड्यांना ऑप्शन आपल्याकडे चपाती भाकरी आहे. आणि ही ना स्पेसिफिकली सातारी, कोल्हापुरी किंवा मालवणी नाही आहे. इट्स लाईक मिक्स ऑफ एव्हरीथिंग, जस्ट लाईक हाऊ मुंबई इज मिक्स ऑफ एव्हरीबडी. वडे सागोती हे टेस्ट करूया. चिकन इज सो टेंडर, म्हणजे सागोतीच्या रंगावरनच कळतं ना की मालवणी. विथ सोलकडी, चिकन खिमा बघायचा मला. हा चिकन खिमा लव वाटतं, स्वच्छ आहे ना. आणि या वड्यांबरोबर थोडंसं डिप करा त्या. दिस चटणी इज मॅजिक. सो खिमा, वडे आणि ही चटणी. अंडा करी ऍक्च्युली इट्स द सेम, टिपिकल मालवणी आपली अंडा करी असते अशी. अळणी इज नाईस, एकदम पातळ, जस्ट विथ दॅट ठसका ऑफ खडा मसाला. खूप वयस्कर लोक पण आहेत येतात आणि खूप लहान मुलं पण येतात, सो त्यांच्यासाठी अळणी राईस विल बी लाईक द बेस्ट ऑप्शन. तंदूर लॉलीपॉप आहे, सुंदर क्रॅक केलेला आहे हा फॉर्म्युला तंदूरचा, व्हेरी ज्युसी. ह्याच्यावरती पण थोडंसं बटर आहे, खूप जास्ती असं सक्युलेंट आणि सॉफ्ट बनवतंय त्या चिकनला. मॉमला आता रिव्ह्यू द्यायचा आहे. चिकन सागोती आणि राईस पण खूप सुंदर लागतं. सेम मालवणी करी, मस्ट ट्राय. मीठा हो जाय मध्ये आलेले आहे गुलाबजाम, कॅरमल कस्टर्ड, चॉकलेट मूस आणि कॅरमल कस्टर्ड इतकं सॉफ्ट आहे, म्हणजे प्लेट पण इतकी इंटरेस्टिंग आहे. गुलाबजाम वाफायत होत्या, गरम आहे, खरंच खूप मजा आली. द ऑम्बियन्स, इथली सर्विस, इथला लुक, इथली वाईब, इथलं लोकेशन, इथलं फूड, द मसाले, एव्हरीथिंग इज टॉप नॉच. आय एम सो ग्लॅड की आता आपल्याला एवढी छान अशी प्रशस्त फीलिंग एक जागा मिळालेली आहे. आणि आता मला कळतंय की एवढे इतका वेळ लोक वेटिंग का करतायत. लाईक इमॅजिन आता 4:15 झालेले आहेत ऑलमोस्ट, तरी लोक आहेत बाहेर. वेगळाच फील येतो. ओनर पण जातीने चौकशी करतात, उगाच नाही. इथे खूप फॅमिली क्राऊड आहे बाय द वे काय. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज यार मॅक्सिमम शेअर करा ना. जस्ट 3 महिने झाले त्या जागेला उघडून. इथे जितके सबस्क्रायबर्स, मला एवढे सबस्क्रायबर्स भेटले, सगळे म्हणाले पण मी तुझं बेबी झाल्यानंतर सुद्धा तू घरनं ब्लॉग्स टाक, आम्ही नक्की बघणार आहोत. तसं तुम्ही पण प्लीज सपोर्ट करा. आता आय डोंट नो बेबी कधीही येईल आणि त्याच्यानंतर मी घरनंच ब्लॉग्स करीन काही दिवस, तर तेव्हा त्या ब्लॉग्सला पण तसंच सपोर्ट करा आणि कॉमेंट करून मला कळवा इफ यू विल कंटिन्यू टू डू दॅट. बेबी झाल्यावर 2-3 महिने आम्ही बाहेर पडणार नाही म्हणून आता आम्ही खूप खाऊन घेतोय. नायकुडे कुटुंबाचा वारसा हा असाच वर्षोनवर्ष चालू दे अशा शुभेच्छा देणार आहे. उत्तम ही चव पण मेंटेन करा. अर्थात सगळे मेहनत घेत आहेत आणि त्याला फळ मिळत आहे. हे रेस्टॉरंट वारसा लालबागचं आहे, याची कुठलीही ब्रँच नाहीये. त्याच्यामुळे प्लीज कॉमेंट करू नका आम्ही ह्या वारसाला गेलो त्या वारसाला. इथे लालबागमध्ये चव पिढ्यानपिढ्यांची जर घेतली असेल तुम्ही तरच कॉमेंट करा, आणि नसेल घेतली तर नक्की या. आणि बाकी लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल.